अक्षय शिंदे प्रकरणी कोर्टात नेमकं काय घडलं? बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काउंटर झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात तातडीने सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी हायकोर्टाने सरकारसह पोलिसांना चांगलेच खडसावले आहे. तर एन्काउंटर प्रकरणी कोर्टात 10 महत्त्वाचे मुद्दे उपस्थित झाले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण कोर्टात ते उपस्थित झालेले 10 मुद्दे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे नेहा आणि तुम्ही बघताय थिंक लॉफुली. या याचिकेत चकमक बनावट असल्याचे घोषित करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी तपासाची मागणी करण्यात आली आहे. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचे राजकीय लाभार्थी कोण याचा तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचाही शोध घेतला पाहिजे. सरकारी वकिलांनी सांगितले की चकमकीशी संबंधित FIR आणि ADR या दोन्ही प्रकरणाचा तपास राज्य CID कडे सोपवणार आहे. घटनाक्रम समजून घेतल्यानंतर न्यायालयाने विचारले की पोलिसांकडे पिस्तूल आहे की रिव्हॉल्वर. त्याचबरोबर या प्रकरणाची सुनावणी पुढील 3 ऑक्टोबरला होणार आहे. कोर्टात उपस्थित झालेले 10 मुद्दे. 1. डोक्यात गोळी का मारली? कोर्टाने पोलिसांना प्रश्न विचारला. 2. पोलीस डोक्यात गोळी मारतात की पायावर? कोर्टाने विचारणा केली. 3. पिस्तूल की रिव्हॉल्वर मधून गोळी मारली गेली? कोर्टाचा प्रश्न. 4. आरोपीला काबू करायला हवं होतं की गोळी का मारली? 4 पोलीस एकाला काबू करू शकत नव्हते का? कोर्ट असे म्हणाले. 5. आरोपीने पिस्तूलचे लॉक ओपन करून राऊंड फायर केलं का? कोर्टाने प्रश्न विचारला. 6. पोलिसांची पिस्तूल अनलॉक का होती? हायकोर्टाचा पोलिसांना प्रश्न. 7. सामान्य माणूस बंदूक चालवू शकत नाही? कोर्ट म्हणाल. 8. याला एन्काउंटर म्हणू शकत नाही. एन्काउंटरची व्याख्या वेगळी आहे. कोर्ट म्हणाले. 9. 3 गोळ्या मारल्या, 1 लागली तर 2 गोळ्या कुठे गेल्या? कोर्टाने विचारणा केली. 10. जप्त केलेले हत्यार कुठे आहे? कोर्टाने प्रश्न विचारला. गोळी जवळून मारली गेली आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट बघून कोर्टाने निरीक्षण नोंदवलं. फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये गडबड असली तर पावलं उचलावे लागतील असं कोर्ट म्हणाल. तुमचं यावर काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.